करूया आजच्या दिनानिमित्त आपण एक जे काही बाईट्स ठेवलेले आहेत तुमच्या सगळ्यांचे की जेणेकरून आजचं महत्त्व काय आहे हे पटवून देण्यासाठी हा आजचा दिवस आपण सेलिब्रेट करतोय। रिमाय सरांनी हे ऑर्गनाइज केले। थँक्यू सो मच रिमाय सर की तुम्ही हे इतका छान असा कार्यक्रम ऑर्गनाइज केला की जेणेकरून आजकालच्या पिढीला पुढच्या की समजेल की ऑर्गन डोनेशन किती महत्त्वाचं आहे। कितीतरी लोक वाट बघतायत की त्यांचे जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना ऑर्गन डोनेट मिळण्यासाठी किती वर्ष ते हॉस्पिटलमध्ये घरामध्ये ते असतात, त्यांचे कितीतरी स्वप्न अपूर्ण राहतात। तर ह्या ऑर्गन डोनेशन डे निमित्त ऍटलिस्ट त्यांच्यापर्यंत ती माहिती पण पोहोचेल की कशा प्रकारे त्यांना ह्या ऑर्गन मिळू शकतात आणि कशा प्रकारे सगळी प्रोसेस असते। तर ही प्रोसेस सुद्धा आज मीडियाला आणि शिवाय इतर लोकांनाही कळायला नक्कीच मदत होईल। इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाइज केलाय ते कॉस्मो पीपल बद्दल थोडं सांगते। The Cosmo People is India's private sector enterprise with business in various sectors. मागील काही दशकात इव्हेंट बिझनेस मॅनेजमेंट शिवाय मीडिया सेवांपासून सुरुवात करून कॉस्मो पीपलने बॅकवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन स्ट्रॅटेजी अवलंबवली। एज्युकेशन, प्रोडक्शन हाऊस, ब्रँड मॅनेजमेंट, मार्केटिंग कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट, फायनान्स सोल्युशन, सोशल इंटिग्रिटी या सगळ्या सेवांमध्ये ते कार्यरत आहे। सध्या USA, UK, UAE, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते काम करतात। कॉस्मो पीपल ज्यांचं आहे रिमाय सरांनी हे ऑर्गनाइज केलंय। मगाशी रिमाय सरांचे थँक्स केलं होतं पण रिमाय सर इथे नव्हते, तर प्लीज एक टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करा। थँक्यू रिमाय सर। कन्व्हेयर सुधीर खैरनार सर त्यांचं स्वागत करते मी, त्यांना आमंत्रण करते इकडे यायचं। प्लीज टाळ्यांच्या गडगडात स्वागत करा त्यांचं। नमस्कार, मी सुधीर खैरनार, कॉस्मो पीपल ग्रेस फाउंडेशनचा को फाउंडर। आज या सामाजिक प्रश्नावर आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद। मुळात कॉस्मो पीपल ग्रेस फाउंडेशन नाशिक शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि परराज्यात देखील 2012 सालापासून क्रियाशील आहे। क्रियाशील करत असतात आपल्याला लक्षात येतं की केवळ कमवणं हा विषय नसून काहीतरी आपण समाजाला देणं लागतो, काही समाजाला देणं लागतो। या उद्देशाने कॉस्मो पीपलचा एक जो भाग आहे ग्रेस फाउंडेशन, याच्यात आम्ही क्रियाशील आहोत। याच्यामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टीवर काम करत असतो की चाइल्ड वेलफेअर आणि एज्युकेशन, लहान मुलांचं वेलफेअर कसं होईल, त्यांच्या शिक्षणाबद्दल आपण काय मदत करू शकतो, याचा असा सर्वांगीण विचार करून त्यात तुमचा सहभाग कसा वाढवता येईल याचा देखील आम्ही विचार करत असतो। दुसरा भाग जो असतो ओल्ड एज केअर आहे। आम्हाला इथे नमूद करावं असं वाटतं की सर्वसाधारणपणे नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे आणि रामतीर्थावर बरेच धार्मिक विधी करायसाठी येतात। आम्ही असं अनुभवलेलं आहे की संपूर्ण देशातनं तिथे बऱ्याचशा व्यक्ती येतात, बऱ्याचशा धर्माचे लोक येत असतात, ते विधी करत असतात। कधीतरी सकाळी आम्हाला फोन येतो की आम्ही असं विधी करायला आलेलो आहोत, आम्हाला वृद्धाश्रमाला मदत करायची आहे। आम्ही अशा ठिकाणी जिथे वृद्धाश्रमांना आम्ही व्हिजिट केलेले असतात, जे वृद्धाश्रम आहेत जिथे गरज आहे, खरोखर गरज आहे, तिथे आम्ही त्यांना मदतीसाठी डायव्हर्ट करत असतो। एक त्यातनं आम्हाला आत्मिक समाधान मिळत असतं। त्यानंतर आम्ही पर्यावरण बद्दल म्हणत असतो। पर्यावरण हा आता परवलीचा शब्द झाला, पण क्रियाशील किती आहेत ज्याने त्याने स्वतःच ठरवलं पाहिजे, तरी देखील योग्य त्या पद्धतीने आम्ही योगदान देत असतो। आणि सर्वात शेवटी आजचा जो कार्यक्रम आहे, हा जो आयोजन केलेला आहे ऑर्गन डोनेशन, ऑर्गन डोनेशन मराठीकरण त्याचं अवैधात। आपली भारतीय संस्कृती ही प्रगत होत गेली, ही कशातनं प्रगत होत गेली? अगोदर देह, देश, दान असं प्रगत होत गेलेलो। प्रगत होत असताना भारतीय संस्कृतीमध्ये काय काय गोष्टींचा आपण
आत्मसात केलेला आहे की अगोदर आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, वस्तुदान करतो. या व्यतिरिक्त विनोबा भावांच्या काळात, महात्माजींच्या काळात भूदान, श्रमदान आणि आता अवेअरनेस ज्या गोष्टींची गरज आहे अवयदान. श्रमदान इतर कॉन्ट्रॅक्टरने बांधलेल्या रस्त्यापेक्षा आपण श्रमदानाने जे रस्ते बांधलेले ते अधिक मजबूत होतील असं मला आता वाटायला लागलेलं आहे. त्याला प्राथमिक या गोष्टी जरी असल्या तर अवयदानाबद्दल जी माहिती आहे ही थोडी भावनिक आहे. भावनिक असताना देखील कायदेशीर क्लिष्टपणा पण आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जेही क्रियाशील आहेत व्यक्ती त्यांना भावनिक प्रकरण हाताळावी लागतात, त्याचबरोबर कायदेशीर प्रकरण देखील हाताळावी लागतात. या बाबींचा आपण जर विचार केला तर या संदर्भात प्रत्यारोपणाचा जो कायदा आहे तो 94 साली आलेला आहे. पण ही दानाची संकल्पना फार पूर्वीपासून आहे, पण त्याचं नियमन करण्यासाठी कायद्याच्या कक्षेमध्ये यावं, त्यामुळे हा कायदा 1994 साली आलेला आहे. आणि या सर्व गोष्टींचं नियमन कोण करते की देश पातळीवर नोटो नावाची संस्था आहे, राज्य पातळीवर सोटो नावाची संस्था आहे, विभागीय पातळीवर रोटो नावाची संस्था आहे. अशा संस्था आहेत. अशा पद्धतीने संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काम हे पुढे न्यायचं असतं. त्यासाठी आपण सर्वांना इथे कशा पद्धतीने कशासाठी बोलवलेलं आहे. आपण नाशिक शहरामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी आहात, आपले सभासद आहेत. या अवेअरनेसचा कार्यक्रम आपल्या सभासदांमार्फत आणि संपूर्ण समाजात कशा पद्धतीने होईल याबद्दल आम्ही ग्रेस फाउंडेशनच्या माध्यमातून इथे बोललेलं आहे. त्याचप्रमाणे अंतिमतः आपण शाळेत शिकलेलो आहोत, शाळेत देखील शिकलेलो आहोत. एक आव्हान होतं, भारत आंबेंची कविता तुम्हाला आठवत असेल, मरणात खरोखर जग जगते, मरणात खरोखर जगते, आधी मरण आमरण ये मग, आधी मरण मग आमरण ये मग. कविता खूप मोठी आहे, त्याच्या शॉर्ट मध्ये सांगतो. पुढे जाऊन रामाचं आता खूप प्राबल्य वाढल्यामुळे सीता ही यायलाच पाहिजे. त्यामुळे सीता सती यज्ञ दे निज बळी, सीता सती यज्ञ दे निज बळी, उजळणी ये सोन्याची पुतळी, बळी देवनी बळी हाव बळी, यज्ञाच्या पुढे पाऊल पडते. अवयदान हे देखील सीतेसारखं एक यज्ञ आहे. या यज्ञासाठी आपण सर्व उपस्थित राहिला आहात, त्याच्याबद्दल कॉस्मो पीपल ग्रेस फाउंडेशनच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव वसीम खान आहे. मी कॉर्पोरेट HR हेड आहे हॉटेल एक्सप्रेस इन शेलार प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी माझ्या कंपनीत काम करत असताना 2 अनुभव जे एक्सपिरियन्स केले त्याच्यापैकी 2 माझे एम्प्लॉईज होते. एक आहे आणि एक सोडून गेला. तर जो सोडून गेला त्याचा लेफ्ट आय was completely damaged and every single day he used to report at shift in the afternoon. He used to work for 4 hours, 5 hours, and after that we had allowed him to spend time on internet in the quest of finding a donor for his left eye. ती त्याची जी व्यथा होती, त्याची जी कळकळ होती, ती मी जी अनुभवली जवळून, जेव्हा मी त्याच्याशी बोलायचो, काउन्सिल करायचो, त्याला मोटिवेट करायचो, तर ते इतकं दुःखदायक होतं का त्याच्या लग्नाला, त्याच्या जीवनाला एक मोठासा असा स्वल्प विराम लागलेला होता त्या ठिकाणी. तर आजच्या दिवसाचा महत्व मला तो इन्सिडेंट रिमाइंड करून दिलेला आहे. सेकंडली, एक एम्प्लॉई आपल्या सोबत काम करतोय, त्याच्या मुलीला थॅलेसिमियाचा आजार होता. बोन मॅरो साठी he was trying very hard to find a donor. When he got a donor, he did not have, unfortunately, financial backup to get the surgery done. तर ती जे प्रवास जो होता, तो जो त्याचा एकंदरीत जी स्ट्रगल होती,
ती इतकी भयावह होती की त्याच्यामधून मला हे कळालं आजचा दिवस की आजचा जो ऑर्गन डोनेशनचा हा जो सोशल अवेअरनेसचा प्रोग्राम आपण आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे, इथे भरपूर लोकांच्या मनामध्ये असणारे जे काय समज, गैरसमज, धर्मांबद्दल असणारे अंधश्रद्धा वगैरे जे काय असतील ते दूर होण्यास नक्कीच मदत होईल. थँक्यू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो जर संपला तर खूपच छान वाटेल. कोणी त्याबद्दल बोलायला तयार आहे का? की हिंदू धर्मामध्ये म्हणतात की पूर्ण शरीराला जाळलं जातं आणि मगच त्यांना मुक्ती मिळते, तर त्याबद्दल कोणाला बोलायचंय का? ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मध्ये आता जस्ट जॉईन आहे. अवेअरनेस क्रिएशनचं आम्ही काम करतो आणि मी स्वतः आय डोनेशनचं मॅक्झिमम कॉर्नियर रिट्रायव्हर्स किंवा आयबॉल रिमोव्हल्स जवळजवळ 95 सालापासून ट्यून्ड आहे त्या कामामध्ये आणि मोर दॅन 1000 आयबॉल रिमोव्हल्स किंवा कॉर्नियर रिमोव्हल्स आम्ही केले आजपर्यंत. आता मॅडमचा जो जे की शंका आहे सामान्य जन लोकांमध्ये, मराठी इंग्लिश मिक्स करूया. तर असं आपण काय केलेलं आहे, काही एखाद्या लोकांच्या डोक्यात कल्पना येऊन गेली की ती धारणा 10 लोकांनी ऐकली की ती पुढे 100 लोकांपर्यंत जाते आणि ती तशी तो रिवाज होत गेला. पण आता हिंदू धर्म तुम्ही नाव घेतला म्हणून सांगतो, गणपती बाप्पाचं जे शिर आहे बरोबर, ते शिर देखील अवयवदानाचा असतो प्रकारे बरोबर, ते अवयवदान झाले. दधीची ऋषी ज्यावेळेला रुद्रासूर राक्षसाचा वध करायचा होता, रुद्रासूर राक्षसाचा त्याला असं वरदान होतं की कुठल्याही शस्त्राने तो मरू शकणार नाही. मग आता त्याला प्रश्न असा पडला की त्याला काय करायचं. मग दधीची ऋषींना असं वरदान होतं की त्यांना म्हणजे याला सोल्युशन त्याला वरिष्ठ देवतांनी सांगितलं इंद्राला की याला सोल्युशन फक्त दधीचे ऋषीच करू शकतील. ब्रह्माला विधाताला हे सगळं माहिती असतं कुठे काय काय कशा फिडिंग आहेत विश्वामध्ये. तर दधीची ऋषीकडे इंद्रराज गेले आणि त्यांनी सांगितलं की हा रुद्रासुरामुळे अख्ख्या त्रैलोक्यामध्ये कहोर मारलेला आहे आणि संपूर्ण विश्वाचा देखील नाश होऊ शकेल. मग त्यांनी सांगितलं माझ्याकडून तुम्हाला काय हवंय. त्यांनी सांगितलं की तुमचे हाडं आम्हाला पाहिजे, त्या हाडापासून मग आम्ही शस्त्र तयार करू. तर दधीची ऋषींनी योग शक्तीने प्राणोत्क्रमण करून घेतलं आणि तुम्ही माझे हाडं घेऊ शकता. तर दधीची ऋषीचा हा किस्सा तुम्ही वेदांमध्ये वाचू शकता. आणि ते जे इंद्राचे शस्त्र केलं त्याला आपण काय म्हणतो, वज्र. वज्राघात हा शब्द आहे की वज्राचा घात इतका पॉवरफुल असतो की तिथे मरतोच कुठलाही शत्रू असेल. तर त्या रुद्रासुरावर मग इंद्राने त्या वज्राघातामुळे रुद्रासुराला मारलं, असं हिंदू धर्मामध्ये अतिशय प्रसिद्ध आख्यायिका आहे. त्यामुळे हिंदू धर्माला कोणीही कुठल्याही धर्मामध्ये अशी पाबंदी नाहीये. इव्हन मुस्लिम धर्म देखील आपण आता म्हणतो की तथाकथित लोक म्हणतात किंवा म्हणजे आमच्यामध्ये आम्ही करतच नाही. अवयव त्यांना लागतात बरोबर, अवयव ज्यांना लागतात ती तर कुठलाही त्याला धर्म नसतो. कुठल्याही धर्माचा मनुष्य कुठलाही कोणालाही धर्म, रक्तालाही रंग नसतो, अवयवांनाही धर्म नसतो. तर इव्हन आता आखातांमध्ये देखील अवयवदान होतातच, तिथे पण डॉक्टर्स आहेत, मोठमोठे डॉक्टर्स आहेत. त्यामुळे असं काही गल्फ कंट्री तर अतिशय मुस्लिम कंट्रीचं फार मोठं मूळ आहे. त्यामुळे अशी कधी पाबंदी नसावी आणि ही पाबंदी नसावी यासाठीच तुमचा आमचा रोल आहे की हा जो अवेअरनेस क्रिएशन आहे हा आपल्याला सर्व धर्मियांमध्ये करायचा आहे आणि फार मोठं शिवधनुष्य आहे. आणि आपल्या ऑर्गनायझेशनमुळे आम्ही यापुढे निश्चितच एकत्र काम अधिकाधिक करीत राहू याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. Cause for people as well as Expression for giving us this beautiful platform. Organization is something which has started from 2016. This is a beautiful platform wherein we get to learn and know how do you donate. And today's program is a social awareness program. It's an awareness wherein we get to know how do you donate the organ, the deceased one, and as well as the people, those who are living can surely donate the organ. And it has to be done in such a way that
the receiver as well as the donor is happy to donate the organ. Secondly, I think we should have a subject of organ donation in our school, like maybe in the 8th, 9th and 10th, because children are much more aware of the organs we are having and how we can help people, to know and to give them the knowledge of how we can donate the organs, because the education is very much necessary, and I think we all can be an organ donor and be a part of it. So I am blessed to be a part of Organation, Cosmo People, and thank you Remeji for giving us this platform. Thank you so much. ज्यांची आपण खूप आतुरतेने केव्हाची वाट बघतोय, डॉक्टर धवल चोक्सी सर, प्लीज मी तुम्हाला आमंत्रित करते सर. हो, डॉक्टर धवल चोक्सी, MBBS MD मेडिसिन, लिव्हर ट्रान्सप्लांट, सह्याद्री हॉस्पिटल. व्हेरी गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर धवल चोक्सी, मी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, जे पोटविकार तज्ञ, हिपॅटॉलॉजिस्ट म्हणजे लिव्हर स्पेशलिस्ट आणि ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट, म्हणजे जे ॲडव्हान्स एंडोस्कोपीद्वारे पोटाचे वेगवेगळे आजारचं निदान करतात आणि ट्रीटमेंट करतात. मी मागच्या 5 वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतोय. आय एम ऑल्सो वर्किंग एज लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन विथ सह्याद्री टीम. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट बिग थँक्यू टू ऑल ऑफ यू, बिकॉज तुम्ही तुमचा महत्वाचा मोलाचा वेळ काढून इथे आलात. बिकॉज हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्या कोणाचाही काहीही स्वार्थ नाही आहे. So absolutely no personal gains from this topic. In spite of that, you guys have taken time out to come and be a part of this lecture. At the same time, a big thank you to Cosmo People and Grace Foundation, कारण की त्यांनी हा इतका महत्वाचा टॉपिक याच्यावर बोलायचं, याच्यावर एक इव्हेंट ऑर्गनाइज करायचं ठरवलं. सो लॉट्स अँड लॉट्स ऑफ थँक्स टू देम. So let me talk about organ donation. मी ऑर्गन डोनेशन बद्दल बेसिकली कसं आहे की या विषयावर खूप सारे डाउट्स आहेत, मिथ्स आहेत, मिसअंडरस्टँडिंग्स आहेत. ऍट द सेम टाइम लेट मी टेल यू, मार्क माय वर्ड्स, मी आज जे सांगतोय लक्षात ठेवा, आय एम शुअर पुढचे 2 डिकेड्स, नेक्स्ट 20 years आर गोइंग टू बी ऑफ ऑर्गन डोनेशन इन इंडिया. मेडिकल फील्ड मध्ये दिस इज द थिंग. 20 years बॅक आपण बायपास बद्दल बोलत होतो, आपण एंजिओप्लास्टिक्स बद्दल बोलत होतो, कॅन्सर बद्दल बोलत होतो, बट नेक्स्ट 2 decades, नेक्स्ट 20 years मेडिकल फील्ड मध्ये सर्वात जास्त जर का एखाद्या विषयावर काम होणार आहे तर देन दिस इज ऑर्गन डोनेशन और ऑर्गन ट्रान्सप्लांट. नेक्स्ट. सो लेट अस सी, मी थ्योरेटिकल बोलणार नाही. आय एम गोइंग टू बी व्हेरी प्रॅक्टिकल, क्रिस्प, टू द पॉइंट आणि असा मेसेज देणार आहे which is going to help you propagate this message of organ donation. So these are the important subtopics, you can say: world organ donation, India organ donation, aims of my talk, type of transplant, some statistics, regulatory bodies and organization structure. Next. ZTCC, actual donation which is happening at Maharashtra and Nasik level, problems with donation and few important factual questions. So world organ donation. So what is world organ donation? 13th August, today's day, is celebrated as World Organ Donation Day. Next. Coming to India organ donation. So India organ donation is celebrated on 3rd August every year. Now actually last year pasun 3rd August आहे. Initially we were celebrating on 27th of November. Now why we have chosen 3rd August? The reason is, you can read the last line. India's first successful heart transplant was done on 3rd August 1994 at my alma mater, KEM Hospital, Mumbai. So as a part of that success story, we are celebrating on 3rd August. Back. ह्या वर्षाची theme है, you must have seen Narendra Modi with this theme, or beloved Prime Minister. Next.
Angdan Jan Jagrukta Abhiyan. So that is what is the theme of this year. We want to educate the people, spread this message about organ donation. Next. So why celebrate this day? What's the reason? First, we want to educate each and every individual. Let me tell you, yeah, organ donation baddal even doctors are not very well aware, because it's something which is actually picking up in last 10 to 15 years. We want to clear the myths. बऱ्याच लोकांना खूप doubts आहेत organ donation बद्दल. I'll try to solve those. Third is encourage organ donation as social responsibility. Next. So this is very basic and very important. Organ donation किंवा transplant दोन types आहेत. So it is of two types. One is living and other is deceased or brain dead or cadaveric. Living म्हणजे काय? सिंपल आहे. तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये, तुमच्या फॅमिली मध्ये एखाद्या व्यक्तीला एखादा ऑर्गन खराब झालाय आणि त्याला त्या ऑर्गनची गरज आहे, आणि यू एज अ फॅमिली मेंबर यू आर डोनेटिंग बिकॉज यू आर लिव्हिंग. तुम्ही जिवंत आहात, सो यू आर डोनेटिंग अ ऑर्गन और पार्ट ऑफ ऑर्गन. If that organ is true in the body, then you can donate one, and on one you can live, on another your family member will live. So because you are living, this is called as living donation. And the second donation is deceased. Deceased म्हणजे dead. ज्याला आपण brain dead पण म्हणतो किंवा cadaveric पण म्हणतो. So brain dead चा अर्थ काय की your brain is not working but your heart is working. Technically आपण आपल्याला डेथ म्हणजे काय माहिती आहे की हार्ट बंद पडलं म्हणजे डेथ. आपण ECG करतो, ECG वर फ्लॅट लाईन आली, सो ही इज डेड. नो, हियर यू हॅव कन्सेप्ट ऑफ ब्रेन डेड अँड हार्ट डेड. सो ब्रेन डेड इज युअर ब्रेन इज नॉट फंक्शनिंग बट युअर हार्ट इज फंक्शनिंग. तुमचं हृदय काम करतंय, तुमचं फुफ्फुस काम करताय. त्यामुळे जर का या पेशंटला तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलं तर त्याचे फुफ्फुस चालू राहणार, त्याचं हृदय चालू आहे, बट ब्रेन इज नॉट वर्किंग. आणि बिकॉज ब्रेन इज नॉट वर्किंग, दिस पेशंट इज प्रॅक्टिकली डेड. सो दिस इज द टाइम. Yes, because brain is not working, brain is dead. That is why the patient is dead. But because heart is working, heart मुळे शरीरामध्ये सर्क्युलेशन चालू राहतं, and then that blood flows through all the organs in your body, आणि त्याच्यामुळे बाकी सगळे अवयव जिवंत राहू शकतात. आणि अशा फेज मध्ये, अशा सिच्युएशन मध्ये आपण ऑर्गन डोनेट करतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू सी वर्ल्ड वाइड डेटा, ऑल ओव्हर द वर्ल्ड, मेजॉरिटी ऑफ द प्लेसेस म्हणजे इफ यू टॉक ऑफ वेस्टर्न वर्ल्ड, त्या सगळ्या ठिकाणी हे ब्रेन डेड डोनेशन होतं. त्यांच्या इथे खूप मेटिक्युलस सिस्टीम आहे. ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट होते. ज्यांना ऑर्गन डोनेट करायचे ते त्यांचं ऑर्गन डोनेशन कार्ड तयार होतं, आणि व्हेन दे इंडिव्हिज्युअल डाईज इन अ स्पेसिफिक सर्कमस्टॅन्सेस, त्यावेळेस त्याचे ऑर्गन डोनेट केले जातात. सो दिस इज ब्रेन डेड डोनेशन. वेस्टर्न वर्ल्ड, US, UK सगळ्या ठिकाणी दिस इज द डोनेशन विच हॅपन्स. अदर इज लिव्हिंग डोनेशन. लिव्हिंग डोनेशन टिपिकली इंडिया आणि एशियामध्ये होतं, वेअर वी आर व्हेरी इमोशनली कनेक्टेड टू अवर फॅमिली मेंबर्स. माय डॅड नीड्स लिव्हर, आय गिव्ह हाफ ऑफ माय लिव्हर टू माय डॅड. सो दिस इज कॉल्ड एज लिव्हिंग डोनेशन. हे इंडिया आणि एशियामध्ये होतं बिकॉज वी आर इमोशनल पीपल. दॅट्स वाय वी टेक दिस रिस्क ऑन ourselves and still go ahead. But let me tell you, what the government is proposing or what we want to encourage is brain dead donation. Living donation should be a last resort, emergency, when there is no other option available. That is the time you go for living. But as far as possible, we want to encourage brain dead donation. Next, coming to statistics, I won't bore you down, but very important numbers here. Globally, 2021, 1.4 lakh transplants were done, out of which 8% done in India. 8%. Of all the transplant done in India, that is 12,259, only 4.5% is brain dead donation or deceased donation. This means more than 95% donation in India is living donation. This is exactly what we don't want. We want more and more brain dead donation. I'll tell you why. If you see our donation rate, after every 10 lakh people, we have less than one donation. Less than one donation in 10 lakh people. If you see developed countries like Spain, Croatia, they have
this rate of around 35 to 36 per 10 lakh population. Looking at the number of people who are actually in need of organ, we need this number to go to 62 per 10 lakh so that we become self-sufficient. Next. In India right now, currently, more than 1,12,000 people are on the waiting list. More than 1,12,000 people are on the waiting list waiting to get an organ. And a new name is added every 10 minutes. And every day 20 people are going to die because they are not getting the organ. Very important point now. India ranks 1 in road traffic accident. Road traffic accident मुळे होणारा मृत्यू, we are number 1. It's a very shameful thing for us, but very important. Why? Out of that 1.5 lakh deaths, 67% is in the age group of 18 to 45. Why? Because majority of the organs which we take or which we want is from this age group. Understood? Next. So, the same thing is highlighted here. This is statistics from the Ministry of Health and Family Welfare, Government of India. What this slides are, next 2-3 slides we are seeing is majority of the transplant which are done in India are living transplant, not brain dead transplant. Next. So, go back. So this is a comparison, one in 2016, another in 2022, and see the total deceased donor. At India level, we are getting only 930 donors. With this much population, with 1.5 lakh people dying every year, out of all those and others, we are getting only 930 people coming up and saying, okay, I am ready for my family member, we are okay for that. And what has happened over a period of close to 6-7 years, see the number, it has gone from 930 to 941. So we are not getting any improvement there. Next. Next. Go back. Go back. Yeah. So if we see the states which are doing reasonably good, if you see deceased donor, Telangana and Tamil Nadu, they are top, and they are topping since last 10-15 years. Telangana, Tamil Nadu, Karnataka, Gujarat, Maharashtra. If we see living donor, I am giving to my family member. It is Delhi, Tamil Nadu, Kerala, Maharashtra, West Bengal. Next. So now let's come to everyday practical questions. So this is some theory I have told. The first thing is that what we have faint memory of organ donation is some scams happening in Mumbai, people taking somebody's kidney, not giving value, giving some money and taking organs, organ trafficking, right? So this is what we have faint memory. Let me tell you, in today's era, this is practically impossible. Why? Because I'll show you the organization structure, because the government has streamlined this process so well that at national level you have NOTO, you have regional level ROTO, state level SOTO, and within the state level at district level you have ZTCC. I'll come to each of it. Next. So no questions of organ trafficking or taking organ, somebody's organ, paying money. You also do DNA testing in donor and recipient to prove that this is blood relation. So no more trafficking, no more smuggling of organs. Coming to regulatory bodies, sir has rightly mentioned, we have this act started in 1994 with amendments in 2011. Very significant amendments made in 2011, that is Transplantation of Human Organ and Tissue Act. And now we are running this National Organ Transplant Program since 2013. Next. So what is NOTO? It is National Organ and Tissue Transplant Organization. That is at the national level, Delhi. Then you have regional. We have 5 regions in India: North, South, East, West and Northeast. Coming to state, you have all the states and each state has its own SOTO. And then within the state you have Zonal Transplant Coordination Center, ZTCC. In ZTCC, next. So this is NOTO, we've already seen. Next. So regional, 5 regions. Maharashtra comes in West, and we have all other western states as a part of ROTO West. The office is in Mumbai, KM Hospital. Next.
Then we have state-wise. In state, our main offices are again GSMC, KEM, Mumbai, and we have 4 main ZTCCs. So one is Mumbai, then Pune, Nagpur, Aurangabad. So these are the states within the Roto Soto. Next. So ZTCC, 2-3 important points. ZTCC, Nasik comes in ZTCC Pune, okay, and we have other 8 to 9 cities with us. And it is the ZTCC which is going to regulate everything, including maintaining the waiting list. Everybody's number is coming on time. There is no abnormal or any illegal activities done. So ZTCC is going to take care of everything. Next. Can the list be manipulated? Absolutely no. There is no way you can manipulate the list. That is why anybody who needs a transplant, we advocate them that if you need transplant, put your name on the list once you fulfill the criteria, because you cannot manipulate the list, you cannot bribe, you cannot give money, you may be anybody, you cannot skip the queue. Next. So ZTCC, I have already told, they are going to maintain the waiting list, they are going to help us identify the donors, ensure all the protocols and guidelines are followed, organ recovery and organ transport from one city or one hospital to other hospital. Next. Next. So some of the landmarks which we've achieved as ZTCC Pune, right from 1997 the first kidney transplant to 2020 small intestinal transplant. Next. So I don't want to go in these numbers. We have statistics of each year 18, 19, 20, 21, 22. But the numbers are dismal. That is why I have put these slides. Next. 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 Wait, back. Yeah. So coming to history of organ transplant in Nasik city. So the first living kidney transplant done in 2004, cadaveric in 15. I am very proud to say that we were the first one to do cadaveric, that is brain dead liver transplant at Sahyadri 2018. And to add to the list of the latest, we have done the first living liver transplant of Nasik and North Maharashtra this year in February. Till date, nobody's done that, none of the hospitals, and very happy to share that we did 2 on 2 consecutive days. So 21st and 22nd February, we did 2 consecutive cases. In first case, the donor was the son to a father, and in second case, the donor was the father to a 21-year-old son. Next. We have few of the centers in city we are doing from. Next. So, yeah, so you can see very less number of transplants we are getting still in Nasik, and we've great room, great opportunity. I remember back in 2011 when I was at KEM Mumbai, liver transplant had just picked up in Mumbai. Over the 10 years, I have seen the transplants, going almost to the tune of 700-800 in Mumbai alone. That is in the span of 10-12 years. And let me tell you, this is what we are going to see in Nasik over the next 20 years. One very important thing, this is the rate of the organ donation from this city. And you will see from whole Nasik, how many organs, how many donors we are getting. 0 organ in 2020, 2020 only 2 people, 22 1. This was 2023 3. This is when we had very actively started this transplant and organ donation program, and out of those 3, 2 were done in Sahyadri. Next. So why people are skeptical about this? Why people are not coming forth and going ahead with this? The reason is there are quite a few issues. We'll discuss that later, but I want to add few very common factual questions to address. Next. So very important now, these are the common man's question. Let's try and understand. 4-5 slides and I guess we should be done. So how many patients need organ transplant in India? Every year 2.5 lakh people need kidney transplant, close to 80,000 need liver, more than 50 need heart, and more than 1 lakh cornea. Now we have a mixed crowd here, and I'm sure there would be people who have diabetes. I'm sure there must be few people who either they or their family members have diabetes. Let me tell you, India is the capital of diabetes, and diabetes is one of the most dangerous disease because it is the disease which is going to cause all the organs to fail.
diabetes will cause your kidney failure, diabetes will cause liver failure, diabetes will cause heart attack and heart failure. So any patient who has got diabetes, and if not well controlled, over a period of 20 years, he is going to land up with organ failure. You have diabetes today, it's not well controlled, you are overweight, not weight controlled, you are not exercising. By the age of 50-60 years, you will have liver which is failing, kidney which is failing, heart which is failing. So that is the ultimate place where everybody is going to go if weight and diabetes is not controlled. India is diabetes capital, so almost all of them are going to land up here. Number one. Number two, tell me, if your screen guard is broken, what do you do? Do you stitch it? Do you suture it? You replace it. That's the same case with our organs. Our organs will try and fight till one particular time, they will recover. A time comes when the organ cannot recover. Once the organ cannot recover, there is only one way that you can go ahead, and that is you replace that organ with a newer organ. So these are the humongous numbers which we need, and we are really falling short. Next. So what is the government of India doing? Government of India is encouraging organ donation. So if you go on the Ministry of Health Family Welfare site, NOTO site, there is clear cut, they were tagged where, organ donation pledge. So you can pledge that I want to donate my organs, and you can have a organ donation card. Okay. So what they are doing is, they are telling that, okay, you are willing for organ donation and you get an organ donation card. Okay. The important question is this: the people who have pledged for organ donation in life, will they definitely become organ donors? For example, suppose we all are 100, we pledge that, okay, I want to donate my organ, and if I die of pneumonia, if I die of XYZ disease, there are so many diseases by which a person will die. Can the organs be taken from all of them? No. There is a very few subset of patients where the death occurs in a particular situation that you can take the organs. Otherwise, the organs are not good enough or fit enough to be taken and given to somebody else. So if you have 100 donors who have pledged organ donation and the organ donation card, out of those 100, we will barely be able to take good organs from 10 people. That is why we want to encourage more and more people so that they are ready for organ donation. And if the death of that individual happens in such situation, if his organs are good, that is when we will be getting it. That is that pool, that denominator has to be very big, because out of that only very few will be fit enough to be taken their organs and given to some needy person. So is there any age limit for organ donation? Practically no. Everybody who is fit enough, who doesn't have a disease or whose disease is well controlled, can be an organ donor. So practically 60-70 years till that time is okay. Next. How quickly should the donated organs by a deceased donor be transplanted? So remember, whenever, as I said, your brain is dead but heart is working. Heart may stop any time. It may stop in 2 hours, it may stop in 10, 12, 15 hours. So it is that short time where we know that brain is dead, heart is working, the organs are good. We take those organs and we transplant in a other patient. This window could be as small as 4 to 6 hours. That is why you will see the news coming in the paper, green corridor created. What is green corridor? From one hospital in Pune, there is a heart. We want to transplant in a patient in Nasik at Sahyadri Hospital, and all the roads and everything is closed, the traffic is closed, so that ambulance can move from this hospital to this hospital in the shortest duration of time. So sometimes you have to transplant the organ in as small as 5 hours, 4 hours window we get. So for heart and lung it is smaller. For liver, pancreas, you still have some close to 12 to 20 hours. Next. Is there any charge to my family for organ donation? No, remember, it is a very noble cause, it's a good thing which we are doing. So there is no question of charge to the donor. If I carry organ donor card, will my organ be taken out without my family being asked? Very important question. Suppose in my youth, in my lot of excitement, I pledge organ donation, I get organ donation card, I keep it in my wallet, I meet with an accident.
I am brain dead now, my heart is working, I am on a ventilator, everything is fine. The hospital tells that this is a brain dead person. Are you willing for organ donation? There is a donor card in my wallet. Now, who will decide whether the organ should be taken or not? Remember, legally, the person who dies, the next of kin of that person, or who is in the legal possession of that individual, that person decides. So even if I have decided I want to donate the organs, but after my death, if my dad, my mom, my wife, they are not ready for this, nobody can force. So just by getting organ donation card, this does not ensure that your organs will be taken. After the death, permission will be taken from the immediate family members, and if the family members are okay, only then organ donation can happen. Next. So let me summarize and then I'll take some questions. So India is now the capital of NCD's non-communicable disease like diabetes. And diabetes, the end result is kidney failure, heart failure, liver failure. The only treatment for this condition is organ transplant. Our numbers are very poor and the only solution is to promote ethical organ donation and transplant. And who are the stakeholders? We all. I would not say that doctors are stakeholders. Why? Because the organs are going to come from the society and the organs are going to go back into the society. Few another important points. What all organs can be donated? We have so many organs in the body. So practically one person can save lives of 8 people by 8 organ donation. So you can see, you can donate your heart, you can donate your 2 lungs, you can donate your kidneys, you can donate your liver, you can, apart from this, you can donate your tissues. You can donate intestine, you can donate pancreas, you can donate bones, eye, that is cornea, valves of the heart, blood vessels, tendons, ligaments. So there are so many things, organs, 8 and almost close to 50 tissues which can be used. Next. So yeah, this is the list. So time has come, we are doing organ donation of every organ in the body except for brain, even face and hands. Next. Yeah. So any questions? Yeah. So as a part of tissue, those patients who have contractures, burns, so even skin can be donated. Yes. Thank you so much, sir. कोणाला क्वेश्चन्स असतील का? आमच्या इव्हेंट्समध्ये की ज्यांचे मजूर वगैरे होते त्यांची डेथ झाली. त्याच्यानंतर जे वयोवृद्ध लोक होते, आम्ही सोशल इव्हेंट्स करतो त्याच्यामध्ये ते फॉर्म वगैरे भरून घेतात पहिले देवदानाचे वगैरे, पण त्यांची जी कुटुंब असतात त्यांना माहित नाही की एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे किंवा काही नाही. जेव्हा डेड बॉडी असते तेव्हा आम्हाला इतकी प्रॉब्लेम झाली सर की त्या मुलांना किंवा त्यांच्या मुलींना कन्व्हिन्स करायला की त्यांनी ऑलरेडी ती प्रोसेस केलेली आहे, तुम्ही आता नाही म्हणू नका. आणि सर हा जो ड्युरेशन असतो तो इतका कमी असतो ना, आम्ही इतके हेक्टिक सिच्युएशन मधून गेलो की 2-3 तास बाकी होते सर आमच्या. त्याच्या वयाच्या 22 सालाचा मुलगा पण आम्ही त्या सिच्युएशन मधून काढला आणि 75-76 अशा 70+ वाले लोकांचं पण आपण केलं. म्हणजे सर हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ज्यांनी केलंय पण शेवटी बॉडी तुमचा वैयक्तिक विषय आणि पर्सनल, पण तुमची नातेवाईक असतील किंवा मुलं असतील तर त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं. सो याच्याशी दान असतं, एक अंगदान असतं, एक ऑर्गन डोनेशन, एक बॉडी डोनेशन आहे. So when you donate whole body, this whole body is used for medical research purpose. It is not used for organ donation in an individual. Suppose जसं आम्ही MBBS जेव्हा करतो, आम्हाला कसं कळणार आतमध्ये कुठलं ऑर्गन आहे, कसं असतं, कसं दिसतं, कसं फंक्शन करतं. तर आम्हाला एखादी अख्खी बॉडी दिली जाते, डेड बॉडी, त्याच्यावर आम्ही डिसेक्शन करून शिकतो. So this is body donation. This is not organ donation. This is body donation. This is used in medical colleges and schools as a part of research, as a part of learning. आपण हे जे म्हणतोय ते organ donation. So these two are separate. Second, so the ideal scenario is हे road traffic accident जे patients असतात, they are the ideal ones for organ donation. Why? कारण की त्यांना काही आजार नसतो, एकाएकी डेथ झालेली असते, otherwise they are fit and majority of them are in working age group. You saw the statistics, 67% in the age group of 18 to 45. So this is the age group which we want to
प्रिफरेबली गेट द ऑर्गन्स फ्रॉम. आता ज्या वेळेस ही घटना होणार आहे, द फॅमिली हु हॅज लॉस्ट दॅट इंडिव्हिज्युअल, दे आर इन इमोशनल टर्मॉइल. त्यांच्यावरती खूप मोठं दुःखाचा डोंगर आलेला आहे. सो वी हॅव टू बॅलन्स बोथ. वी हॅव टू बॅलन्स देअर इमोशन्स, देअर सफरिंग. ऍट द सेम टाइम वी नो दॅट जर का ते सगळे ऑर्गन्स त्या व्यक्ती बरोबर गेले तर प्रॅक्टिकली you have lost an opportunity to make 8 people or almost close to 50 people's life better. आणि इंडियामध्ये एवढं पॉप्युलेशन आहे and there are so many needy people. Every day we see आमचा एक लिव्हरचा पेशंट आहे, रोज डेथ होते, रोज डेथ. Why? Because they don't have organs. So the only solution is this. आणि let me tell you what the government has done. Now the government has made it compulsory in every hospital, in every ICU, की तुमच्याकडे किती पेशंट आहे ऍक्सिडेंटचे, तुमच्याकडे किती पेशंट आहे व्हेंटिलेटरवर, तुमच्याकडे किती पेशंट आहे जे पोटेन्शियल ब्रेन डेड आहे, आणि त्या ब्रेन डेड पेशंटला ऑर्गन डोनेशनची माहिती देणे आणि ऑर्गन डोनेशन एनकरेज करणे हे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलंय फॉर अ डॉक्टर. तर आम्हाला पूर्वी खूप प्रॉब्लेम व्हायचा वेन वी वुड कम अप अँड टेल द फॅमिली मेंबर्स की समथिंग लाईक दिस हॅज हॅपन्ड, युअर रिलेटिव्ह इज नो मोर and you can think of organ donation. ते आमच्यावर चिडायचे, इथे आमच्या पेशंटचा मृत्यू झाला आहे आणि तुम्हाला आमच्या पेशंटचे ऑर्गन्स काढून घ्यायचे. सो यू इमॅजिन द सिच्युएशन, इमोशनली किती चार्ज्ड अप सिच्युएशन असेल. सो व्हॉट वी ट्राय अँड एक्सप्लेन देम इज, सी युअर पेशंट इज नो मोर. बाय डोनेशन यू कॅन मेक लाईफ ऑफ समबडी एल्स बेटर, आणि दिस इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू कॅन डू इट व्हॉलंटरीली. याच्यामध्ये कोणीही तुम्हाला फोर्स करू शकत नाही. Nobody, including government of India, nobody can force you, nobody can pressurize you. It is your willingness की तुम्हाला हे करायचं स्वतःच्या मनाने, because somebody else's life is going to become better. And if you don't do that, the organs are otherwise also going to go waste. Okay, so this is how we try and counsel them. Fortunately, खूप सारे ऍड्स आहे, पेपर मध्ये येतं, सगळ्या ठिकाणी येतं. So people are becoming more and more aware. Many a times patients आणि relatives रेडी नसतात, पण त्यांचे फॅमिली डॉक्टर्स असतात, त्यांच्या फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली और फ्रेंड्स मध्ये डॉक्टर्स असतात. वेर वी पुट द वर्ड टू देम फर्स्ट, असं आहे, अँड देन वी कॅन गो अहेड. दॅट इज व्हेन दे काउन्सिल देम अँड वी सी द चेंज. व्हेरी रिसेंटली वी हॅड अ डॉक्टर हू मेट विथ एन ऍक्सिडेंट अँड ही डोनेटेड ऑल द ऑर्गन्स. प्रॉब्लेम्स येतात, लीगल हॅसल्स असतात, बट देन यू हॅव टू बी काम अँड यू कॅन सॉर्ट दीज इश्यूज. डेफिनेटली यू कॅन डू. My grandmother dies at home. Can I go ahead with organ donation of my grandmother? So the answer is no. Organ donation purely ज्या पेशंटची डेथ हॉस्पिटल मध्ये होते, जो पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आणि जो ब्रेन डेड आहे, फक्त त्याच पेशंटची होऊ शकते. बिकॉज घरी डेथ झाली, बाय द टाइम यू गेट द पेशंट फ्रॉम होम टू हॉस्पिटल, दॅट ऑल द टाइम अँड एव्हरीथिंग इज गॉन, हार्ट हॅज स्टॉप, सगळे ऑर्गन्सचा ब्लड सप्लाय बंद झालेला असतो. So yeah, so eyes can be donated in such a situation, except for organs. I'll come. And if in the hospital you have treating doctor, neurologist, neurosurgeon, intensivist, असे खूप सारे जो व्यक्ती त्याची ट्रीटमेंट करतो, जनरली he does not take a part in this because मग तिथे bias येतो. The transplant team is separate and the caring team is separate, but neurologist, physician, intensivist हे सगळे लोक सर्टिफाय करू शकतात. So if a patient is diabetic and admitted to a hospital for some complication and then the patient goes into coma or brain death, can his organs be donated? Correct. His organs. So any disease is not a contraindication. कुठल्याही आजारामध्ये आपण ऑर्गन डोनेशन नाही म्हणत नाही. We just see की आतमधला जो आजार आहे तो कसा कंट्रोल्ड आहे आणि जो रिसिपियंट आहे तो कसा आहे. I'll tell you example. Patients with HIV have also been donors. The recipient was HIV. The recipient was told की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहात, तो डोनर आहे, तो HIV पॉझिटिव्ह आहे, फॅमिलीने विलिंगनेस दाखवलेला आहे. Similarly, we have hepatitis C virus, hepatitis B virus. In that case, the recipient are informed की we have this donor and you have the same disease, तुमची त्यासाठी ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे. So it doesn't matter you receive organ from such a thing. So diabetes, high blood pressure, again these are not contraindication. ते जे treating team असते, they see the quality of the organs. If the organs are good,
आतमध्ये इन्फेक्शन नसेल, त्या ट्रान्सप्लांटने ज्याला मिळणार आहे त्याला काही नुकसान होणार नाहीये. दॅट इज व्हेन वी गो अहेड विथ ट्रान्सप्लांट. माझा प्रश्न असा आहे की आपण विचार करणारे स्वयंसेवक तयार झालेले आहे, त्याच पद्धतीने ऑर्गन डोनेशनच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया राबवणारे संबंधित हॉस्पिटल वगैरे या संदर्भात अशी सर्वंकष स्वरूपाची माहिती असणारे स्वयंसेवक घडवण्याची काही यंत्रणा उपलब्ध आहे का? सो व्हॉलंटियर्स इन दिस फील्ड, इज देयर एनी फॅसिलिटी? सो at hospital level we have transplant all these things. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर्स नाही करत. there is a whole team आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थने ही जबाबदारी ऍक्च्युअली ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्सला ऑलरेडी दिलेली आहे. ऑफकोर्स they can coordinate these things, but we as doctors or those people who are involved in this process, we also go to the community, take lectures for college students, societies, organizations, सगळ्यांसाठी, and this is how the message is going to spread in the community. But formally, officially, yes, we have transplant coordinators आणि त्यांचं proper scientific training होतं, which is the whole protocol is made by the whole organization. म्हणजे ZTCC मध्ये त्यांचं ट्रेनिंग होईल as guided by the Noto Soto. तर तसं ऑलरेडी आहे and that is happening. We have Vishal with us, who is the transplant coordinator at सह्याद्री हॉस्पिटल. सो दे आर, त्यांचे कंटिन्युअस लेक्चर्स आणि त्यांचं ट्रेनिंग मॉड्यूल चालू असतं. ही लिस्ट असते, समजा आता नाशिक मध्ये 10 लोक वेटिंग लिस्ट वर, तर तो पहिला, दुसरा, तिसरा हा कसा ठरवला जातो? ओके, सो वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेटिंग लिस्ट कशी बनवायची याचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. फॉर एक्झाम्पल, तर समजा लिव्हर लागत असेल कोणाला, तर लिव्हर ट्रान्सप्लांटची जी वेटिंग लिस्ट आहे ती कोणाचा लिव्हर किती खराब आहे त्याच्या आधारावरती वेटिंग लिस्ट तयार होते. सो देर इज अ स्कोर, ब्लड रिपोर्ट्सच्या आधारावरती देर इज अ स्कोर, ज्याचा स्कोर जास्त ही गेट्स द प्रेफरन्स. ओके, सो दिस इज बेस्ड ऑन द स्कोर. द वे आपल्याला कोविड मध्ये सगळ्यांना स्कोर्स माहिती असतील, HRCT मध्ये हा स्कोर आला माझा 15, 10, 12. ओके, सो US इज फॉलोइंग दॅट प्रोटोकॉल. इन इंडिया वी डू नॉट फॉलो दिस प्रोटोकॉल. वी फॉलो फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जो आधी येईल त्याचं नाव आधी नोंदवलं जाईल आणि नंतर जो येईल इरिस्पेक्टिव्ह ऑफ किती पण डिसीज सिव्हिअर आहे. देयर इज वन एक्सेप्शन टू दिस अँड दॅट इज इन लिव्हर अक्यूट लिव्हर फेलियर. म्हणजे एकाएकी जर का 2 आठवड्याच्या आतमध्ये लिव्हर खराब झालं असेल, जुना काही आजार नसेल, तर त्याला प्राधान्य मिळतं. अदरवाईज बाय अँड लार्ज दिस इज फर्स्ट कम यू एनरोल अँड देन यू गेट. आता मग एनरोल कोणी करावं, तर एनरोल पण असं नाही आज मला थोडासा लिव्हरचा आजार सांगितलाय मी आजच नाव टाकून ठेवतो, माझा नंबर जेव्हा येईल त्यावेळेस. नो, तुमच्या आजाराची तीव्रता पण एका स्कोरने डिफाईन केली जाते. अँड वन्स युअर स्कोर इज क्रॉसिंग दॅट नंबर ओनली देन यू बिकम एलिजिबल फॉर ट्रान्सप्लांट. म्हणजे आज लिव्हर आजार सुरू झालेला आहे, तो हळूहळू प्रोग्रेस होणार आहे आणि 5 वर्षानंतर ती वेळ येणार आहे. यू कांट एनरोल राईट नाउ. यू विल बी एबल टू एनरोल ओनली व्हेन यू क्रॉस दॅट लेवल. अँड देन once you cross that level, मग जो आधी नंबर टाकेल त्याला नंबर मिळेल. जर मला रजिस्टर करायचं असेल कॅटेगरीला, तर मी 2 झोन मध्ये करू शकतो. व्हेरी गुड. सो टिल 2 years back महाराष्ट्रामध्ये you could do this at 2 different centers, but the government has stopped doing that. So now it is mandatory single center registration. So what is happening at places like Mumbai, Pune, तिथे वेटिंग लिस्ट एवढी मोठी आहे कारण की वेटिंग लिस्ट विल बी तुमचा नंबर, तुमचा रक्तगट, तुमचं हॉस्पिटल आणि तुमचा आजार आणि ब्लड ग्रुप या हिशोबाने वेटिंग लिस्ट असते. फॉर एक्झाम्पल, यू हॅव सिटीज, you come to Nasik, then you have 3 hospitals which is doing transplant, come to Sahyadri. In Sahyadri you have A, B, O blood group. मग ते प्रत्येक ब्लड ग्रुप मध्ये प्रत्येक पेशंटचा जो नंबर आहे. So what we are seeing nowadays is more and more people are coming up and putting their name in the waiting list in places like Nasik, Aurangabad, Solapur. The reason is because the chances of getting organ is much more and much brighter here because itli waiting list choti hai. And with good roads, good communication, most of the times it is become so easy for the surgical team to come from Mumbai and to operate here, go back, the local team will take care.
फॉर अ टीम फ्रॉम पुणे टू कम हिअर ऑपरेट गो बॅक, इथली लोकल टीम पुढचं मग सगळं बघेल. सो वी आर सीइंग मोर अँड मोर. दॅट्स व्हाय यू विल सी the number of transplants will go up significantly in the tier 2 and tier 3 cities now. बट संपूर्ण माहिती सरांनी सांगितली, गुगलवर पण शोधून मिळणार नाही. पूर्णच आज सगळेच क्वेश्चन्स आपले घेतले गेले जवळपास. थँक्यू सो मच सर. स्टेजवर आमंत्रण देते सर तुम्हाला, प्लीज या. आणि एकदा प्लीज टाळ्यांच्या स्वागत करा. खूपच सुंदर माहिती दिली आहे सर. मला वाटतं फॅमिली पासून स्टार्ट करायला हवी, की जे सरांनी सांगितलं की फॅमिली तयार होत नाही, स्वतः त्यांना द्यायचं असेल, डोनेशन करायचं असेल व्यक्तीला, तरी सुद्धा त्यांची फॅमिली तयार होत नाही. तर मला वाटतं की आपला व्यक्ती तर असाही गेलेला आहे, तसाही गेलेला असणार आहे, पण शिवाय तो त्या व्यक्तीमध्ये तरी ऍटलिस्ट जिवंत राहील जिथे आपण. त्यामुळे मला वाटतं की फॅमिलीमध्ये हे जनजागृती जास्त नीट व्हायला हवी, की जेणेकरून त्यावेळेला ज्या सिच्युएशन मध्ये डॉक्टर लोक त्यांना सांगतात की फॅमिलीतला एक व्यक्ती जरी त्यात इन्व्हॉल्व असेल आणि त्याला पूर्णपणे माहिती असेल ह्या गोष्टींची, तर ऍटलिस्ट हे थोडंसं सोपं होऊ शकतं. I would like to add one point here. See, as a doctor, we feel really miserable जेव्हा आम्ही 10-12 वर्षाचे मुलं मुली 15-20 years सोल ब्रेड अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली, त्याला एखादा असा आजार होतो आणि त्याची ट्रीटमेंट फक्त आणि फक्त ट्रान्सप्लांटनी असते, आणि जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑर्गन्स वी जस्ट कॅनॉट डू एनिथिंग अँड दॅट इंडिव्हिज्युअल डायज इन फ्रंट ऑफ अस. एस्पेशली जेव्हा इतके पोटेन्शियल डोनर्स असतात आणि ते सगळे नकारत जातात दॅट वी आर नॉट विलिंग फॉर ऑर्गन डोनेशन. सो इट्स अ व्हेरी पेनफुल सिच्युएशन फॉर अस अँड वी हॅव टू गो थ्रू दिस सिच्युएशन डे इन डे आउट, अँड दॅट इज द सोल रिझन वाय वी एनकरेज दिस थिंग मोर अँड मोर. आणि ही गोष्ट तुम्हाला फक्त त्याच वेळेस समजेल ज्या वेळेस देव न करो पण तुमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा असा एखाद्या व्यक्तीला ट्रान्सप्लांटची गरज असेल, दॅट इज द टाइम यू रिअली अंडरस्टँड हाऊ नेसेसरी दिस थिंग इज. खरंच हे खूपच अवघड. येस सर. खरं सर, छोटासा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एक ऑर्गन डोनेट करतोय एखादा, तर ते जसं तुम्ही सांगितलं आता की काही जण एकदम इकॉनॉमिकल कंडिशन्स मधले असतात की ऑर्गन डोनेशन शिवाय त्यांचं काही होणार नाही, तर त्या माणसाला ऑर्गन डोनेशन परवडणार आहे का? मेडिकल एक्सपेन्सेसच्या हिशोबाने पण मी विचारतोय की काही गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करते का काही, की ऑर्गन डोनेशन मुळे की काही डॉलर मिळालेला आहे किंवा एक ह्युमनच्या हिशोबाने, तर काही त्याला मदत आहे का गव्हर्नमेंटची, काही रिबेट किंवा काही त्याला फायदा होऊ शकतो का? सो जो डोनेट करतोय त्याला म्हणताय और ज्याला मिळतंय त्या रिसिपिएंट, रिसिपिएंटला कारण की याचे जे खर्च असतील ते माझ्यामध्ये भरपूर जास्त करेक्ट. सो सी पहिलं ऑर्गन डोनेशनचं सांगेन. ऑर्गन डोनेशन इज अ प्युअर व्हॉलेंटरी ऍक्ट, सो नो बेनिफिट्स. ते लोक म्हणतात की आमचं बिल माफ करून द्या, आम्ही ऑर्गन देतोय. सॉरी, so that does not happen. It is a voluntary thing you are doing as a part of social responsibility, and that hospital is not getting the owner, the organ is being somebody else is getting. One. Second, as far as recipient ज्याला मिळतंय त्याची जी ऑर्गन डोनेशनची जी सर्जरी आहे त्याचे जे चार्जेस आहे, लेट मी टेल यू, जे ट्रान्सप्लांट गव्हर्नमेंट मध्ये होतात ते खूप नॉमिनल चार्जेस मध्ये होतात. जे ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्स मोठ्या नॉन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये होतात, रिमेंबर एखाद्या पेशंटला ट्रान्सप्लांट करून जगवणे हे त्या हॉस्पिटलसाठी ऑल्सो खूप जास्त खर्चिक आहे. इनफॅक्ट देर आर मेनी हॉस्पिटल्स विच डोंट वॉन्ट टू डू दीज थिंग्स बिकॉज याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी फायनान्शियल गेन्स कमी आहेत. सो दे डोंट वॉन्ट टू गो इन टू दिस. द रिझन इज त्याच्यामध्ये खूप जास्त इट्स नॉट व्हेरी फायनान्शियली लुक्रेटिव्ह. त्यामुळे ट्रान्सप्लांटचा खर्च से फॉर एक्झाम्पल 10 लाख गेला, 12 लाख गेला. लेट मी टेल यू, ह्या पेशंटला ऑर्गन डोनेशन करून, ऑर्गन ट्रान्सप्लांट करून त्याला जगवणे, त्याला सक्सेसफुली ते ऑर्गन शरीरामध्ये येईल, काम करेल आणि तो नॉर्मल होऊन जाईल, यासाठी त्या हॉस्पिटलला इटसेल्फ एवढे जास्त एक्सपेन्सेस आहे. अँड दॅट इज द रिझन वाय द ट्रान्सप्लांट कॉस्ट इज सो मच. सो द गव्हर्नमेंट, if the donation is done in government hospital, yes, it would be at a reasonably lesser cost, but for a private hospital it is practically not possible. क्वेश्चन आहे की गव्हर्नमेंट मोटिवेट करते की नाही या गोष्टींना, प्रमोट करते आहे की नाही?
So हे सगळे if you see all these things, this is promoted by the government only. So they are encouraging you, me, everybody, all of us to go ahead with this. That's the sole motive. Other part. Financially, हे बघा, financial ज्याच्यामध्ये जेव्हा येऊन जातात ना, then it takes a a very different angle, different turn. People start misusing those things आणि मग त्याच्यामध्ये खूप सारे दुसरे issues येऊन जातात. So that is something which the government cannot do. इन्व्हाइट करते स्टेजवर येण्यासाठी डॉक्टर रिकीम मर्चंट, ब्युरो चीफ, लोकमत टाइम्स, लोकमत ग्रुप. मिस्टर वसीम खान, कॉर्पोरेट HR मॅनेजर, हॉटेल एक्सप्रेस इन. संजय चावला, असिस्टंट वाइस प्रिंसिपल, सह्याद्री हॉस्पिटल. आकाश चाजेड, वाइस चेयरमैन, नाशिक मर्चंट बैंक, फाउंडर, स्वराज फाउंडेशन. डायरेक्टर SWM, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आवेश पालोड सर. ओके. पूनम कानव मैडम, वर्ल्ड पीस एम्बेसडर, International Human Rights Organization Vice President, Save One's Life founder, former President, Feeding India Nasik. Core Committee, Dr. APJ Abdul Kalam, Core Committee member of POSH, Core Committee member of organization working for Mission Green India. Welcome ma'am. Welcome all those. President, Credai Metro Nasik. Dr. Sudhir Sanklecha, President, Indian Medical Association. Mukesh Kanare, Mr. Mukesh Kanare, International Film Festival Director, Environmentalist, and welcome sir. आता मी कॉस्मो पीपलचे फाउंडर मिस्टर रिमय सरांना विनंती करते मान्यवरांचा सत्कार करावा. वेलकम रिमय सर. तुम्हाला विनंती करते 2 शब्द आज बोला तुम्ही या विषयावरती. A very good initiative by the organization. Today is the World Organ Donation Day. Just 2 days ago, Indian Medical Association, we had organized a program, a talk by a renowned heart transplant surgeon, Dr. Anbhay Mule. And the whole idea behind this is to increase the awareness. Dr. Dhaval presented the data. He told us about the details of why it is needed, how it is needed. It was a wonderful talk, and we all sitting here represent the different parts of the societies, different cross sections of the societies. I feel there are 3 important issues regarding the less number of organ donations. I would say that probably we doctors are most responsible for this less number of organ donations.
sorry to say this, but this is a fact. And you know why? Because many a times a transplant surgeon fails to get the certification of the brain death. Many hospitals, many doctors are still very reluctant for various reasons. Of course, there is a social pressure, there is a pressure from the relatives, the acceptance is lacking. The acceptance of the deceased relatives that yes, our patient is brain dead and he is not going to talk to us anymore. So it's time to say goodbye to him. This reluctance. There's so much of emotional turmoil that, and because of that, many a times doctors are also hesitant to certify the patients as brain dead. So we doctors are the first one who are responsible for this. Yes, Indian Medical Association is trying hard to increase this awareness amongst our own people that unless we start certifying the brain dead patients as early as possible, whenever they are dead, we know the doctors, there are certain tests, rules by which we can declare the patient brain dead. So this is the first thing. Second, most important is the society. I would say society has to take the initiative to increase the awareness, amongst those who are deceased, the relatives of them. They need to be told, as Dhaval had rightly said, that if it happens in your own family, you would probably realize the importance of this, that how important it is to get the donor, to get the organ. There are countries where it is a rule. There is something called as opting out types of things, where in that country, by default, the organs are donated. In fact, you have to apply that I want to opt out of this situation, that my organs should not be donated. So they have to tell the organ. But in that case, if he needs an organ, he doesn't get the organ. That is the rule in certain countries. India is such a big country that actually, if we decide all these recipients can get organs, we have so many organs available, so many people, so many road accidents, but still the percentage is extremely low. We are known to celebrate the days, basically. That is a very sad part in our country, that we celebrate the day. There are so many days which we celebrate, and these things are restricted to those days only. Ideally, the whole year, 365 days, we should be doing this awareness program, I feel. Then and then only it will percolate to the society, and people like us who are actually representing the various cross sections of the society, we should be able to educate the people of this country that how important it is that we promote this organ donation. There are issues, we are a poor country, it requires a lot of money, as someone had rightly asked that what are the expenses. But then there are a lot of NGOs, there are people who are ready to help also. We have so many donors, we have so many philanthropists who can really help. We need to really organize all these things together, and then only this organ donation movement probably will go ahead. And as Dhaval has a dream that in coming 20 years we should be seeing the change in this percentage of organ donation. Once again, this is a good initiative, and I would really thank the organizers for organizing this program. And again, I'll appeal all of you to promote this movement, remove the myths about this organ donation in the society, and probably a day will come
when our country also will by default be an organ donor or recipient. Thank you very much. पूनम मॅम, 2 शब्द तुम्ही पण सांगा. मगाशी बोलले तुम्ही, पण आज आता ह्या सगळ्या कार्यक्रमानंतर थोडंसं सांगा तुमचं मनोगत. Respected doctors of the dais and audience, thank you so much for giving me this platform. I am connected with Rivaji for organization since 2018, and I am very much blessed to be a part of organ donation drive campaign today. So I feel I have already spoken. So I would love all the doctors and dignitaries out here, if we can have a small session somewhere in the schools also. So maybe they get the knowledge. Maybe we can have the session for the standards of 8th, 9th and 10th. Because unless and until they are not aware of what is happening and how it is to be done, the donor as well as the recipient wouldn't know how it is taking place. So I would love all the doctors, the dignitaries out here as well as the hospitals who can get connected with the schools also. So it would be a knowledgeable session for all of them. And as well as doctor said that you can connect with the NGOs. I am connected to many of the NGOs. So we would create an awareness program maybe, or we can have sessions wherein we can spread knowledge together and we can get really connected to one another. And thank you once again, Cosmo People, Sahyadri, Grace Foundation. I hope I'm not missing anyone. Thank you so much for giving this platform. Thank you. थँक्यू सो मच मॅम. मॅडमने सांगितल्याप्रमाणे खरंच आहे की जर स्कूलमध्ये आपण ह्याचं अवेअरनेस केलं तर पुढची येणारी पिढी ऍटलिस्ट अवेअर होऊनच येईल. म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही त्यांच्या फॅमिलीला पण समजवायला आणि पुढच्या पिढीलाही. थँक्यू सो मच मॅम. ऍडव्होकेट आकाश छाजेड यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द सांगावेत. सर्वप्रथम मी स्वप्नील खैरनारचं एमआयचं मनापासून अभिनंदन करतो की ऑर्गन डोनेशन डेच्या दिवशी इतका चांगला प्रोग्राम केला आणि आपल्याला बोलवलं. खरं तर ऑर्गन डोनेशन वर बोलणं काही माझ्या सारख्याला काही, मी काही डॉक्टर नाही आणि मी एक पॉलिटिशियन आहे, त्यामुळे ऑर्गन डोनेशनचा संबंध लोक आम्हाला रक्तपिपासू म्हणतात. परंतु रिमाईचं खरं मनापासून अभिनंदन की आज चावला सर आहेत, चोक्सी सर आहेत, ज्यांनी आज आपल्याला खूप छान पद्धतीने मृत्यूनंतर एखाद्याच्या शरीरात जाऊन कसं जगावं याचं चांगलं आज उदाहरण रिमाईच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळते की आपला मृत्यू झाल्यानंतर एखाद्याच्या शरीरात जाऊन जगण्याची जी संधी आपल्याला ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून मिळणार आहे, मला वाटतं याच्यापेक्षा मोठं सुख आपल्या आत्म्याला कधीच मिळू शकत नाही. हा विषय माझा फार जिव्हाळ्याचा आहे. ऑर्गन डोनेशन वर मी आजपर्यंत 100 कार्यक्रम केलेले आणि त्याच्यात मला चावला सरांचा आणि सह्याद्री हॉस्पिटलचा असेल, पूनम कानव इथे बसलेल्या आकार फाउंडेशन मध्ये त्या होत्या, मी 100 कार्यक्रम केले. मी वॉक फॉर लाईफ म्हणून एक वॉकिंग मॅरेथॉन केला. मी एक वॉल ऑफ लाईफ म्हणून एक पूर्ण भिंत कॉलेज रोडला रंगवली, ते SMRK कॉलेजच्या समोर आहे. आणि रन फॉर ऑर्गन म्हणून एक मॅरेथॉन केली मोठी, त्याच्यातही 5,000 लोक त्याच्यात सामील होते. आणि वॉक फॉर लाईफ मध्ये एकाच दिवशी ऑर्गन डोनेशन करण्याची इच्छा लोकांनी जी तिथे येऊन आम्हाला साथ दिली त्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड केला. पण मला वाईट याचं वाटतंय की एवढं अवेअरनेस, म्हणजे हे तर मोठे कार्यक्रम आहेत, छोटे मोठे कार्यक्रम तर मी खूप केले. अगदी लोकांच्या दहाव्याला जाऊन मी तिथे अवेअरनेस केलेला आहे की एखाद्या माणसाच्या घरी जर ऑर्गन फेल्युअर मुळे मृत्यू झाला असेल तर त्यांनी मला बोलवलं आणि 10व्याच्या दिवशी सगळ्या परिवारांनी प्रतिज्ञा घेतली की आम्ही सगळे ऑर्गन डोनेशन करू. तर त्यानंतरही हा रेशो जो आकडा ऐकून इतकं
मला वाईट वाटलं की लोक अजूनही तयार होत नाही. त्याच्यामध्ये टेक्निकल बरेच प्रॉब्लेम असतात. कारण मला जाऊन बघितलं, मी माझ्या घरात पेशंट मी जे 1-2 प्रश्न जे विचारले ते मला बऱ्याच वर्षापासून ते प्रलंबित होते माझ्या डोक्यात, की कॅडेवरला आपण एखादा नंबर आपण जेव्हा लावतो तर त्याचे पॉइंट्स कसे असतात. 10-10 वर्ष लोकांची कॅडेवरला नंबर लागले. किंवा ब्रेनडेड पेशंटला त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या घरच्यांनी कसं तयार करावं. कारण आपल्याकडे अंधश्रद्धा खूप आहे. स्पेन सारख्या शहरामध्ये आजार कमी आहेत, वातावरण एवढं चांगलं आहे. आपण लोक फिरायला स्पेनला जातो, सुट्टी स्पेन मध्ये घालवतो का, तर वातावरण ते सगळं स्वच्छता आहे, ते तिथे आजार कमी असलं तरी ऑर्गन डोनेशनचं प्रमाण जास्त आहे. आणि या देशामध्ये आजार एवढे आहेत, वातावरण एवढं खराब आहे, म्हणजे सगळीकडेच नाही परंतु अनेक गोष्टी आपल्याला ज्या आहेत की त्याच्या आपल्याकडे आजार खूप आहेत. जसं कॅपिटल आहे डायबिटीस, इथे ऑर्गन डोनेशन कमी होतं. खर तर ब्रेन डेड पेशंटच्या नातेवाईकांना समजवणं फार जरुरी आहे. कारण मी बघितलंय की मी एक 4-5 वेळा गेलो होतो की त्या ब्रेन डेड पेशंटला समजवायला, तर त्यांच्या मनामध्ये एवढी अंधश्रद्धा की ते एखादा त्याचा पार्ट काढला तर तो नंतर भूत होईल. अगदी त्यांना सांगावं लागलं की माणूस हा जिवंत असताना भूतासारखा होतो, मेल्यावर तो भूत होत नाही. परंतु श्रीमाई तुझं मनापासून अभिनंदन करतो, सगळे ऑर्गनायझर सगळे डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो. खूप चांगला कार्यक्रम केला. ऑर्गन डोनेशन या विषयावर माझी कुठलीही मदत कधीही लागली, कुठला इव्हेंट करावा लागला तर मला तू कधीही सांगू शकतो, एवढा हक्काने सांगू शकतो. कारण हा विषय फार जिव्हाळ्याचा. सगळ्यांनी जर ठरवलं तर आपल्या घरातला पेशंट तडपून मरण्यापेक्षा त्याला आपण काहीतरी देऊन चांगलं जीवन देऊन आपण त्याच्यात जगावं, एवढाच आनंद याच्यात असतो. धन्यवाद. मला बोलवलं, त्या संधी दिली, मी जर जास्त वेळ घेतला पण धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सो मच सर. सरांनी खूप छान शब्दांमध्ये सांगितलं की मरणानंतर पण जिवंत राहायचं असेल तर ऑर्गन डोनेशन हा एक चांगला पर्याय आहे आपल्याकडे. मिस्टर डॉक्टर संजय चावलांना विनंती करते, सर 2 शब्द बोला. नमस्कार. मला वाटतं की बाकी सगळ्यांनी भरपूर वस्तू सांगितल्या. फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग टू ऑल. आणि जे आपण ऑर्गन डोनेशन बद्दल बोलायला आपण इथे आज 13 ऑगस्ट जे वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे आहे, एक वस्तू जे महत्वाची आहे, जे आपले डॉक्टर सरांनी सांगितलंय, संकेत सरांनी सांगितलं आणि धवल चोक्सी सरांनी सांगितलंय, ते आपण बघायला गेलं तर चेंज स्टार्ट्स विदिन फ्रॉम अस. आपल्याला स्वतःला एक चेंज करायचा आहे तर आपल्याला स्वतःला पहिला विचार करायचा लागणार आहे की खरंच या साईडला आम्ही जायचंय की नाही जायचंय. आपण ऑर्गन डोनेशन बद्दल ऐकतोय, आपण इथे ऐकल्यानंतर बाहेर जाऊन त्याच्याबद्दल किती विचार करणार आहे ते महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून एक प्लेस घेतली की नाही, आपण रिअली एक करणार आहात एक ऑर्गन डोनेशन साठी, आपण फॅमिलीच्या लोकांना सांगणार आहेत किंवा आपले एन्व्हायरमेंट मध्ये याच्याबद्दल बोलणार आहेत, तर चेंज होऊ शकते. एक माणूस एक सिंगल ब्रेन डेड ते त्यांची फॅमिली मेंबरांनी विचार केला, जसं सरांनी सांगितलं 8 लोकांना जीवनदान देऊ शकतो. अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय रिक्वेस्ट यू ऑल, please take this place, like we all are going to become an organ donor. And as one thing which Dhaval sir said very clearly and Sanjay sir पण सांगितलेलं की तुम्ही ऑर्गन डोनेशनची प्लेस घेतली तर असं नाही आहे की तुमचे ऑर्गन कोणी करू शकत, कुठल्याही हॉस्पिटल तुमचे ऑर्गन करू शकत नाही. Till that time, the final stage of the patient is praying that your family members are not giving there is a consent form from the family members. If they are saying yes, we want to go for the organ donation, then only hospital or that wherever the patient is, we can proceed for organ donation. That is very very important. And I again request, I'm an organ donor. मी प्लेस सुद्धा घेतली आहे आणि छाजा सरांनी सांगितलेलं, I was also a part of that event when सरांनी ते event and even from our side, from the Sahyadri side, we have registered almost 1 lakh people on one single day, and that was the Guinness Book of World Record.
जिथे आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लेस घेतलेली की येस, इन केस ऑफ एमर्जन्सी, इफ समथिंग इज हॅपनिंग, वी आर रेडी टू डोनेट आवर ऑर्गन. So again, request for that. Thank you very much, Rimen. This is really the good event. It's a novel cause event where like we all should be a participant. And thank you once again. Thank you, sir. Mr. वसीम खान सर, थोडंसं बोला सर. मगाशी तुम्ही खूप छान अनुभव सांगितला तुमचा, पण आत्ताच्या कार्यक्रमाबद्दल थोडंफार काहीतरी सांगता येत असेल तर. धन्यवाद. गुड इव्हनिंग एव्हरीवन, गुड आफ्टरनून. सर्वप्रथम मी रिमायचा मनापासून धन्यवाद करतो. आज जे चर्चासत्र आयोजन केलेलं आहे, खरं तर एकंदरीत माझ्या लक्षात असं आलेलं आहे का या विषयावर जी जनजागृती व्हायला पाहिजे ती त्या प्रमाणात झालेली नाहीये ज्या प्रमाणात आपल्याला गरज आहे, जी आपल्यावर आपल्या डॉक्टर सरांनी सांगितली. आणि एकंदरीत जे डिग्नेटरीज आहेत त्यांचे जे मत आहे, दे आर दी एक्सपर्ट्स ऑन द फील्ड. तर आजपासून मी एक इनिशिएटिव्ह, जसं साहेब आता बोलले का चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड वन पर्सन कॅन मेक द बिग डिफरन्स. सो व्हॉट आय कॅन डू, I will put one slide in my induction and orientation session about the awareness of the organ donation. It will really help in spreading the awareness about how important it is to donate organ. जसं मी मागच्या स्पीच मध्ये काही वेळेपूर्वी सांगितलं की दोन इन्सिडेंट जेव्हा आपण स्वतः अनुभवतो आणि बघतो, एखाद्या गोष्टीचं चर्चा करणं आणि एखादी गोष्ट अनुभवणं, त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. जे व्यथा मी लोकांची बघितली, हाऊ डेस्परेट दे वर टू फाइंड डोनर्स टू सेव्ह देअर लाईव्ह फॉर देअर लव्ड वन्स, ते फार भयावह होतं. त्याच्यासाठी मी जनजागृती करावी असं लोकांना अपील करेन. आमचे जेवढे पण हॉटेल्स आहे त्या प्रत्येक हॉटेलच्या प्रत्येक इंडक्शन सेशन मध्ये ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग अँड ओरिएंटेशन अँड इंडक्शन मी एक स्लाइड रिमाइंड याच्यामध्ये ऍड करेन सोशल अवेअरनेसची. जर तुझी परवानगी असेल तर तुझा नंबर मी त्याच्यामध्ये शेअर करू इच्छितो, सो दॅट जर कोणी पुढे आलं आणि कोणाची मनामध्ये असं ऑर्गन डोनेशनची इच्छा आली तर दे कॅन गेट इन टच विथ यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. डॉक्टर रिकी मर्चंट सर, दोन शब्द बोला सर. समाज सुधारक पर ह्या विषयावर तुम्ही आज बोलू शकता सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मी खरा डॉक्टर आहे, म्हणजे PhD नाही आहे. डॉक्टर रिकी मर्चंट सरांना माहित आहे. आय एम अ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट. आय एम अ फॅकल्टी एट डेंटल कॉलेज नाशिकचं अँड द एडिटर फॉर लोकमत टाइम्स. वी कीप ऑन डुईंग अ लॉट ऑफ अवेअरनेस फॉर ऑर्गन डोनेशन. धवल सरांनी स्टॅटिस्टिक्स सांगितले ते खरंच अलार्मिंग आहेत. दे आर ग्रेव. But the silver lining, the dark cloud is that people are getting aware. Recently, I'm sure you all will be amazed to know that 19th of July, which was not even a month back, but a child from Nashik, 25-year-old, died. His parents are from the lower socioeconomic strata, but they donated his organs, and because of his organs, they could give life to 6 people. His heart, both the kidneys, his liver, his corneas, and his skin was given away. Slowly, this movement is picking up speed. Because I teach students, I encounter 500 students in the dental college where we train dentists. I pledged my body for organ donation way back in 2016. On August 3, when we have the National Indian Organ Donation Day, we organize a rally every year. We sensitize students who are going to be doctors in future about organ donation, and they in turn go and sensitize people outside. So that is also done by us, and Rima, you've done a wonderful job by organizing this. And I would suggest that, request everybody here, I urge everybody here, if you have the forms, get the forms filled up, or I'm sure Sayadri can help you organize those forms and get the forms filled up. So I would request everybody to donate their organs. Media wala ho, mic हाथ में दे दिया है, continuous बात करते रहूँगा. So I end my talk here. Thank you so much. Thank you so much, sir. Mr. Mukesh sir, please दोन शब्द सांगा. Very good evening to all of you. Respected Dias, the chair of doctors and media, my dear friend Riman, a very old colleague, and very enthusiastic and excited volunteers to promote life. I just shared a very small thing.
I just recently survived a very serious health issue. It's my second life, and I'm lucky doctors. Thank you. I have Dr. Shuddha here. She was my great backbone support to me always. I was just celebrating life. Today, this event gave me another aspect of looking into life, celebrating death, which I take it ahead from today. Organ donation will give me a third life of living and celebrating death. I think that's enough for the day. Thank you so much. Thank you so much, sir. ऑर्गन डोनेशनच्याच निमित्ताने एक चिचुकी नावाचा प्रोजेक्ट सरांनी लॉन्च केलाय, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. चिचुकी एक बीज ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. चिचुकी एक 14 वर्षीय मुलगी आहे जी वैयक्तिक आणि सामाजिक अपेक्षांना तोंड देत तिच्या जीवनाचा खरा उद्देश शोधते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली चिचुकी तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या पारंपरिक समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. मात्र तिची आजी मालतीबाईची शिकवण आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा आनंद आणि तिने तिचे अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय आपल्या सारख्यांना नक्कीच प्रेरित करून जाईल. पोस्टर लॉन्च करा प्लीज. Please do the honor, sir. चिचुकी एक बीज 14 वर्षीय मुलीने या नावाच्या मुलीने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिची ही स्टोरी आहे. सूरज का आगाज में तेरी बातों का सुराग में हवाओं में मैं कहीं खो जाऊंगी, बादलों में कहीं सो जाऊंगी. जीने चली हूँ मैं मरने के बाद, उड़ने चली हूँ मैं गिरने के बाद. अतिशय मंत्रमुग्ध करणारं संगीत. तरी हे फायनल नाहीये, हे स्क्रॅच ट्रॅक आहे त्यातलं. आता मराठीत पण त्यांनी बनवलेलं आहे याचं, तर प्लीज मराठीत पण लॉन्च करा. शब्दांचा सुगावा आहे मी, वाऱ्यात कुठेतरी हरवून जाईन मी, ढगामध्ये कुठेतरी झोपून जाईन मी, जगामध्ये कुठेतरी झोपून जाईन मी. जगणार मी, मृत्यू करणार मी, पडल्यानंतर जगणार मी, मृत्यू करणार मी. आपल्याकडे आलेल्या गेस्टचा सत्कार करायचा आहे. मी अल्फाबेटिकली नावं घेते. मिस्टर चावला सरांनी सत्कार करावा. आदिती प्रकाश गायकवाड, डेक्कन. आदिती मॅडम आलेल्या नाही आहेत. अभय ओझरकर, आलोक.
Thank you so much, ma'am. Dr. Uday Sakurikar, District Coordinator, Federation of Organ and Body Donation, Mumbai. Welcome, sir. Dr. Lalita Patole, Club of Nasik. Welcome, ma'am. Bhadar Jagdai, Mrs. India International. Welcome, ma'am. Welcome, ma'am. Thank you so much, Khan sir. Officer, Ashoka Center for Business and Computer Studies. Sharasa, okay, founder at Sharasa, founder and psychologist at Sharasa. Thank you, ma'am. Welcome, ma'am. Welcome, ma'am. Thank you, Poonam, ma'am. Thank you so much. Pradesh Police Mitra International Secretary Chandra Yumane. Welcome, ma'am. Welcome, ma'am. Of Mirabel Makeup and Beauty School, Nasik. Welcome, ma'am. NIFD Global, Nasik, South Mumbai and Borivali. Good evening, everyone. Esteemed and all special guests, you have given time for this cause and you are here. I would like to first of all apologize if anything happened unknowingly, wrong things or any protocols, or there are many things which people take into consideration. So first of all, I would like to apologize if anything went wrong with me or my team. Next would be word of thanks. That is the most important factor, and what things you should take home. That is the another thing. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमच्या सहभागामुळे आणि प्रेमामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. तुमचे मनपूर्वक आभार. When we started this journey to promote organ donation, we knew it was more than just an event. It was a mission that needed each of us to step up. To be the light in someone else's darkness as we choose today, I want to leave you with few thoughts to carry in your hearts. First one, the gift of life. I am Nijaha,
परोवेती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. माझं आणि तुझं असं विभाजन लहान मनाच्या लोकांकडून केलं जातं, पण उदार मनाच्या लोकांसाठी संपूर्ण जग एकच कुटुंब आहे. We choose to donate our organs. We are embracing the idea that life does not end with us. It extends beyond us to those who need it most. The second thought, hope in humanity. When you pledge to donate your organs, you are not just giving a part of yourself. You are giving hope to a family, a chance for a mother to see her child grow up, or a father to walk his daughter down the aisle. Mrityuna Vinashi. By transcending death, your legacy lives on. Your light continues to shine. मृत्यू पलीकडेही आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे हीच खरी अमरता आहे. Third thought, responsibility as a global citizen. We are all part of this global village, and it is our responsibility to take care of each other. Let us be the change makers, the ones who step forward and say, I am here and I will help. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व सुखी होवत, सर्व निरोगी राहोत. This is our collective prayer, and by donating organs, we contribute to this global well-being. Fourth, action beyond words. संजय चावला सरांनी ते ऍड्रेस केलंच होतं त्यांच्या स्पीच मध्ये. So that is the fourth point which you should take home. It's easy to talk about making a difference, but real change comes from action. Take a pledge today. Discuss it with your families and make organ donation part of your legacy. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या कर्मावरच आपला अधिकार आहे, फळांवर नाही. Focus on your actions, not the fruits they bear. Let your actions be your donation and let the fruit be a life saved. As we depart today, I ask each of you to think deeply about the impact you can make. One person, one pledge can change a life forever. तुमचं सहकार्य आणि उपस्थिती या ध्येयाला बळ मिळवून देतात. Let us work together hand in hand, heart in heart, to make this world a better place. One organ, one life at a time. Thank you. Jai Hind. नमस्कार, मी सुधीर खैरनार, कॉस्मो पीपल ग्रेस फाउंडेशनचा कन्व्हेनर आणि को फाउंडर. आज 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन या निमित्ताने आम्ही आज इथे एक्सप्रेस इन मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपली भारतीय संस्कृती दानावर आधारित आहे. वस्त्रदान, अन्नदान, भूदान, श्रमदान आणि आता अवयवदान ही संकल्पना अतिशय रुजत आहे. आज भारतासारख्या देशामध्ये 144 कोटी ही जनता आहे आणि मृत्यूचा दर 246 आहे. असं असताना देखील इतकी पर पर्सन अशी अवयव उपलब्ध असताना देखील योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसाठी अवयवदान आपल्याला मिळत नाही.
त्यासाठी सर्व समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, त्यामुळे कॉस्मिक पर्ल ग्रेस फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यावेळेस सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख इथे उपस्थित होते। ऑर्गन डोनेशन विषयी त्यांनी शास्त्रीय माहिती दिली, त्याचप्रमाणे त्याच्यात कायदेशीर बाबी कोणकोणत्या येतात याची देखील माहिती दिली। या अवेअरनेस मध्ये सर्व श्रोते उपलब्ध होते। ते नाशिक शहरातील प्रतिथयश अशा संस्थांचे पदाधिकारी होते, जेणेकरून ते त्यांच्या सभासदांमध्ये आणि समाजांमध्ये अवयदानाबद्दल जागृतीचं अभियान चालवणार आहे। त्यामुळे मी आपणा सर्वांना कॉस्मिक पीपल ग्रेस फाउंडेशनच्या वतीने आवाहन करतो की डोनेट ऑर्गन सेव्ह लाईफ। धन्यवाद। फाउंडर ऑफ कॉस्मिक पीपल आणि प्रमोटर ग्रेस फाउंडेशन। आज वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे आहे, 13 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही हॉटेल एक्सप्रेसिव्ह जे आमच्या हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत आणि हेल्थ पार्टनर सह्याद्री हॉस्पिटल आहे, आज इथे आम्ही अवेअरनेस ड्राईव्हचा एक इव्हेंट घेतला। त्या इव्हेंटमध्ये नाशिकचे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सचे जे प्रेसिडेंट्स आहेत, व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत, ते लोक या ठिकाणी अटेंडी म्हणून आले। आमचा अजेंडा असा होता की जी लिडरशिप आहे नाशिकची, त्यांच्या थ्रू ऑर्गन डोनेशन या संदर्भातली माहिती तळागाळात पोहोचायला पाहिजे, त्यांच्या ऑर्गनायझेशनच्या जे मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑर्गन डोनेशनची जी पण माहिती आहे किंवा त्याचे काही मिसकन्सेप्शन्स आहेत त्या संदर्भातले रेझोल्युशन्स मिळवणं हे खूप महत्त्वाचं होतं। त्यासाठी डॉक्टर धवल चोक्सी सर जे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन्स आहेत, त्यांनी एक सेशन इथे कंडक्ट केलं, ज्यावेळेस त्यांनी पूर्ण माहिती दिली ऑर्गन डोनेशनच्या संदर्भातली। जे अटेंडीज होते त्याचे प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिले, जेणेकरून ते त्यांचे जे पण डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करू शकतील आणि जास्तीत जास्त लोक हे ऑर्गन डोनेशनकडे पुढची स्टेप ते घेऊ शकतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। थँक्यू।